नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष. तर आज आहे मित्र 26 जुलै 2026 आणि 26 जुलै या दिवसाच्या महत्त्वपूर्ण घटना आपण बघणार आहोत. तर 26 जुलै भारतामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी काय केलं होतं आपण, कारगिलमध्ये विजय मिळवला होता, म्हणून या दिवसाला आपण कारगिल विजय दिवस असं म्हणतो. तर आपणास माहिती आहे की 1999ला भारत पाकिस्तान युद्धामध्ये कारगिलच्या जी युद्ध झालं, आपल्या सैन्याने अतिशय शौर्याने लढून भारताचा विजय निश्चित केला होता. आणि आजच्या दिवशी म्हणजे 26 जुलै 1999ला भारताने कारगिलवर तिरंगा फडकवला होता आणि कारगिलमध्ये विजय कामगिरी केली होती. आणि हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून पूर्ण भारतामध्ये आज साजरा केला जातो. तसेच बघा, आज मालदीव या देशाचा स्वतंत्र दिवस आहे. ब्रिटनच्या सत्तेतून मालदीवला स्वातंत्र्य मिळालं होतं, ब्रिटनपासून स्वातंत्र्य. तर ही घटना कधीची आहे? 26 जुलै 1965ची आहे. त्याच्यानंतर बघा, मुंबईत ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि अतिशय मोठ्या पावसामुळं खूप सारे लोक मेले आणि खूप सारी हानी तिथं झाली. ही घटना आहे 2005ची. ओके, 26 जुलै 2005ला या गोष्टी घडल्या. त्याच्यानंतर बघा मित्र मुक्ता गोडसे ही जी अभिनेत्री आहे, हिचा जन्म झालेला आहे 1986ला आणि तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठं योगदान असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर भास्कर चंदावरकर हे जे संगीतकार आहे, यांचे निधन झाले आणि यांच्या निधनानं संगीत क्षेत्रामधला एक मोठा हिरा आपण गमावलेला आहे. तर यांचे निधन कधी झाले? 2009ची गोष्ट आहे. म्हणजे 26 जुलै 2009ला भास्कर चंदावरकर यांचं निधन झालं होतं आणि संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली होती. तर आपणास माहिती आहे विश्वनाथन आनंद जे की चेसचे चॅम्पियन आहे, ज्यांनी चेसचे ग्रँडमास्टर हा पुरस्कार जिंकलेले भारताचे चेस स्टार ज्यांना म्हणून ओळखलं जातो, त्यांना चेस ऑस्कर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कधीची गोष्ट आहे ही? 1998ची. तर ही भारतासाठी अतिशय अभिमानास्पद कामगिरी विश्वनाथ आनंद यांनी केलेली आहे आणि त्या कामगिरीच्या जीवावर त्यांनी 1998ला चेस ऑस्कर हा किताब मिळवला. त्याच्यानंतर बघा, अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला. कधी? आजच्या दिवशी 2008ची गोष्ट आहे. 26 जुलै 2008ला अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि या बॉम्बस्फोटामध्ये 56 जण ठार ते 200पेक्षा जास्त जण जखमी झाले. आणि ही घटना कधीची आहे? 2008ची. तर बघा, त्याच्यानंतर कोल्हापूर संस्थान म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं करवीर संस्थान. तर या कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली. ही घटना कधीची आहे? 1902ची आहे. तर आपणास माहिती आहे ज्यावेळेस शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण झालं, वेदोक्त प्रकरण झाल्याच्या नंतर शाहू महाराज चिडले आणि त्यांनी सिस्टमवर आघात करण्याचा प्रयत्न केला. जी परंपरेने चालत आलेली ब्राह्मण्यवादी सिस्टीम आहे, त्याला मोडत काढून आरक्षणाची पहिल्यांदा तरतूद जर कोणी केली असेल तर शाहू महाराजांनी. कधीची गोष्ट ही? 1902ची. आणि तिथून खऱ्या अर्थानं शैक्षणिक उत्खननाचं काम शाहू महाराजांनी करायला सुरुवात केली. तर ही इथं सुरुवात आहे. त्याच्यानंतर म्हणजे इथं बघा, इथं काय केलं होतं शाहू महाराजांनी, त्यांच्या संस्थानामध्ये ब्राह्मणेतर जे कर्मचारी आहे त्यांचा विकास आणि त्यांच्या पदासाठी त्यांना प्रेरित केलं, त्यांना शिक्षणामध्ये आणलं, मेन प्रवाहामध्ये आणलं, त्यांना काबिल बनवलं आणि नंतर नोकऱ्या दिल्या. आधी डायरेक्ट नोकऱ्या दिल्या नाही, डायरेक्ट आरक्षण दिलं नाही, तर आधी त्यांना काबिल बनवलं आणि नंतर त्यांनी त्या पद्धतीचं आरक्षणाची तरतूद केली. त्यावेळी जवळपास 80% महत्त्वाच्या जागेवर ब्राह्मणेतर कर्मचारी होते आणि ते सर्वसामान्यांना, विशेषतः मराठा समाजाला देण्याचं काम त्यांनी केलं. मराठी समाज घडवले. तर खूप मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर बघा, दादाभाई नौरोजी. आता हे दादाभाई नौरोजी हे स्वातंत्र्य लढ्यातलं खूप मोठं नाव आपण घेत असतो. ह्या दादाभाई नौरोजींनी ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये पहिले भारतीय सांसद म्हणून ते निवडून आले. ब्रिटनमध्ये म्हणजे युनायटेड किंगडममध्ये ज्यावेळेस त्यांचं पूर्ण जगावर राज्य होतं, अशा
ब्रिटनमध्ये भारतीय सांसद म्हणून 1892ला, कधी 1892ला त्यांचे पहिले भारतीय संसद म्हणून ते निवडणूक जिंकले. त्याच्यानंतर सरे आर्यन, कोणती रेल्वे? सरे आर्यन ह्या रेल्वेची सुरुवात करण्यात आली. बघा, ही जगातील पहिले सार्वजनिक रेल्वे. याच्या अगोदर रेल्वे होत्या, परंतु त्या फक्त इंडस्ट्रियलायझेशनसाठी होत्या. पण सर्वसामान्यासाठी सार्वजनिक रेल्वेची सुरुवात 1903ला, 26 जुलै 1803ला लंडनमध्ये करण्यात आली, युनायटेड किंगडममध्ये. आणि भारतामध्ये रेल्वे कधी आली हे तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे मला. ओके, ठीक आहे. तर तुमचा आजचा दिवस शुभ जाओ.